सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना समितीला अपात्रतेच्या कारवाईमधून वाचायचं असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे। वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर तुम्ही 3 महिन्यामध्ये तुमच्या संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम केले पाहिजे। त्याची तरतूद तुमच्या उपविधीमध्ये 109, 107 वगैरे असेल तो तुम्ही वाचून घ्या। त्यानुसार तुमचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त अंतिम करून त्याची नोंद घेतली पाहिजे। सहकारी संस्थेने निबंधकाकडे ॲन्युअल रिटर्न्स भरले पाहिजेत। फॉर्म वाय मध्ये हे रिटर्न्स भरावे लागतात। प्रत्येक संस्थेनं आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत निबंधकाकडे वार्षिक परतावा सादर करणं बंधनकारक असतं, ॲन्युअल रिटर्न्स। आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या जो तुमचा वार्षिक अहवाल आहे तो वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण झालेलं ताळेबंद, तो पूर्ण अहवाल, नफा शिल्लक राहिला असेल तर त्याची विनियोग कसा केला जाणार त्याची योजना, जर उपविधीमध्ये काही सुधारणा केली असेल तर त्याची यादी, निवडणुकीसंदर्भामध्ये काही अद्ययावत माहिती असेल तर ती, अशी सर्व माहिती ही तुम्ही निबंधकाकडे सादर केली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लेखापरीक्षकाची नेमणूक केली असेल, ती करणं बंधनकारक आहे। नसेल केली तर तुमची समिती अपात्र होऊ शकते। जर नसेल केली तर तुम्ही तात्काळ निबंधकांनाही ते कळवा, आणि जरी केली असेल तर 1 महिन्याच्या आतमध्ये ज्या लेखापरीक्षकाची नेमणूक तुम्ही केलेली आहे त्याच्या नेमणुकीच्या बाबतीत निवेदन हे निबंधकांना तुम्ही सादर केलं पाहिजे, तीही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आणखीन त्यातला भाग जो येतो तो म्हणजे दोष दुरुस्ती अहवाल, लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल। तर हा अहवाल जो आहे तो फॉर्म ओ मध्ये निबंधकांना सादर केला पाहिजे। महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आणखीन एक मुद्दा येतो तो म्हणजे नफा वाटप निधीचा वापर, विनियोग तो कसा केला तुम्ही। उदाहरणार्थ 25% राखीव निधी जमा, सभासदांना लाभांश, शिक्षण निधी आणि उर्वरित रक्कम कल्याणकारी कामांसाठी वगैरे। तर याचा विनियोग कसा केला जाणार याच्या संबंधातली माहिती सुद्धा तुम्ही निबंधकांना दिली पाहिजे। या नियमांचं तुम्ही पालन केलं नाही तर विद्यमान समितीवर सहकार कायद्याचं कलम 75(5) मध्ये कारवाई होऊ शकते। 77(अ)78 मध्ये तुमच्या समितीवर प्रशासक नेमला जाऊ शकतो किंवा प्राधिकृत मंडळ स्थापन केलं जाऊ शकतं, आणि कलम 146 मध्ये दोषी पदाधिकाऱ्यांवरती दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही या गोष्टी सर्व करणं अतिशय गरजेचं आहे। तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे ठराव संमत झाले असतील तर त्या संमत झालेल्या ठरावाच्या अनुषंगानं आता समितीने पुढील कार्यवाही करणं गरजेचं आहे। या सर्व बाबींची पूर्तता करणं हे समितीचं कर्तव्य आहे, आणि जर पूर्तता केल्या नाही तर समितीवरती कारवाई होऊ शकते। काही असंतुष्ट, काही पीडित सभासद असतात जे समितीवर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असतात, आणि त्यांना जर या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये माहिती मिळाली तर ते निबंधकाकडे तक्रार करू शकतात आणि समितीला अपात्रही करू शकतात। त्यामुळं समितीनं वेळेत या गोष्टी सगळ्या पूर्ण करून घ्याव्यात। आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या संस्थेचा जो लेखापरीक्षक आहे त्याची मदत घेऊ शकता आणि त्याच्या मदतीनं या गोष्टी पूर्ण करा। जर तुमच्याकडे कायदेशीर सल्लागार तुम्ही नेमला असेल तर त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांची मदत घेऊन या गोष्टी पूर्ण करा। आणि जर तुम्ही कायदेशीर सल्लागार नेमलेला नसेल तर तुम्ही डिअर सोसायटीला संपर्क करू शकता। डिअर सोसायटी तुम्हाला या कंप्लायन्स मध्ये मदत करू शकते। धन्यवाद।